इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम मेरठ उत्तर प्रदेश यांच्या अंतर्गत आरोग्य व अध्यात्म विकास समिती नाशिक यांनी 7 दिवसीय स्वास्थ्य एवं आध्यात्मिक विकास या भव्य शिबिराचं आयोजन केलंय। यश लॉन्स डाळिंब मार्केट जवळ औरंगाबाद रोड येथे 16 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर पर्यंत हे शिबिर असणार आहे। या शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय डॉक्टर गोपाल शास्त्री व आदरणीय श्याम दीदी या उत्तर प्रदेश मधील मेरठ येथून खास शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले। ताकि जो स्वाद वाली चीज है, योगी जी महाराज कहते हैं घाटी नीचे माटी, घाटी नीचे माटी। स्वाद वाली चीज इसी गले तक है और जब तक स्वाद आए वहां तक मत भोगिए कि स्वाद खत्म। आधुनिक आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आपण आपले शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य गमावून बसत आहोत। काही लोक असाध्य आजारांनी ग्रस्त झाले, जसं की मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, संधिवात, हृदयरोग, ऍसिडिटी, मानसिक आजार, झोप कमी होणे, चिडचिड होणे, भीती, निराशा इत्यादी आजारांनी अनेक लोक ग्रस्त झालेले। पण यापासून सुटका होऊ शकते का? तर होय। महागडे औषध व महागड्या शस्त्रक्रिया यापासून आपण वाचले जाऊ शकतोय का? याचं उत्तर देखील होय आहे। हे संभव आहे ते रामचरित मानसवर आधारित मानस योग या साधनेमुळे, अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली। एक आदर्श जीवनशैली व आदर्श भोजन प्रणाली हे या शिबिराचं वैशिष्ट्य आहे। त्याचबरोबर रोज योगाभ्यास, ध्यान, प्रवचन, रसाहार, अल्पोपहार, भोजन प्रसाद व व्यक्तिगत चर्चा तसेच अनुभव आणि प्रश्न उत्तर असा भरगच्च कार्यक्रम या निमित्तानं आयोजित करण्यात आला आहे। शिबिरामधील या दिनक्रमाबद्दल माहिती देत आहेत शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर गोपाल शास्त्री। हमारा शरीर 5 तत्वों से मिल करके बना है। खाली अगर हम पृथ्वी तत्व अर्थात अनाज ही डालते रहेंगे, जैसा कि आज फास्ट फूड का ज़माना हो गया है, तो शरीर का संतुलन बिगड़ जाएगा। आज ओबिसिटी एक बहुत बड़ी समस्या है। सभी जानते हैं कि ओबिसिटी से डायबिटीज़ है, बीपी है, कितनी तरह की न्यूरोलॉजिकल समस्याएं आती हैं। खाए आदमी खाने को मना नहीं है, परंतु अनाज की मात्रा कम करके अगर कुछ एक समय में भी सीजनल, रीजनल और ओरिजिनल अर्थात जैसा प्रकृति दे रही है वैसा खाने लग जाए, जिसको हम लोग कहते हैं उपवास अर्थात अन्न का थोड़ा सा त्याग। कोई परहेज नहीं है, खाना सब कुछ है, परंतु इसका एक तरीका है। कोई संयम नहीं है कि जीवन में आप जिए नहीं, परंतु इसका एक तरीका है। बस वो तरीका हम लोग प्रोसेस कहते हैं, उस तरीके को यहाँ हम साधना कहते हैं। ये मानस योग साधना है। देशातील प्रत्येक व्यक्तीने रोगमुक्त व्हावे आणि आपले शरीर व मन सुदृढ असावे, हा या शिबिराचा उदात्त हेतू। या शिबिराविषयी अधिक माहिती आध्यात्मिक विकास शिबिराच्या आयोजक हेमांगी पाटील यांनी दिली। फक्त कुठली तरी पॅथी ही माणसाला बळी करू शकत नाही, त्यासाठी काही सेवेचे सिद्धांत आहे आणि आपल्यामध्ये जो बसलेला ईश्वर आहे त्याच्यासोबत पण आपण बसलं पाहिजे। अशा ही साधना 3 सूत्रांवर आधारित आहे: तप, सेवा आणि सुमिरण। आणि ह्या तिन्ही सूत्रांशिवाय मनुष्याच्या आयुष्यात आनंद येऊ शकत नाही, हे मला इथे आल्यानंतर कळलं। मग जेव्हा माझ्या आयुष्यात बदल झाला तेव्हा मला असं वाटायला लागलं की माझ्या नातेवाईकांच्या आयुष्यात बदल व्हावा, माझ्या मित्रपरिवाराच्या आयुष्यात बदल व्हावा, या शिबिराचा लाभ व्हावा, त्यांच्या आयुष्यात पण आनंद यावा, स्वास्थ्य यावं, शक्ती यावी, म्हणून आम्ही हे शिबिराचं आयोजन करायला सुरुवात केली। आणि इथे येणाऱ्या लोकांमध्ये घरी गेल्यानंतर जे लोक साधना करतात त्यांच्या आयुष्यात आनंद आल्याशिवाय राहत नाही, हा आमचा अनुभव आहे। त्यामुळे आमचा उत्साह दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि शक्य झाल्यास वर्षातून 2दा हे शिबिर घेण्याचा आमचा मानस आहे। या शिबिरात अनेक आजार असलेले व आपला आध्यात्मिक विकास साधण्यासाठी, आपली जीवनशैली व आपला आध्यात्मिक विकास साधण्याच्या हेतूने तसेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी योग्य प्रकारे करून घेण्यासाठी अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवलाय। या शिबिरात अनेकांना खूप चांगले अनुभव आलेत आणि त्यांच्या शरीरात खूप चांगले बदल देखील अनुभवायला मिळाले। अनेक जण आपल्याला असलेल्या आजारातून हे रोगमुक्त देखील झाले। याविषयी अनेक नागरिकांनी आपले अनुभव कथन केलेत। शिबिर अटेंड केल्यानंतर माझं जीवन पूर्णपणे परिवर्तित होऊन गेली, माझी विचारधारणा परिवर्तित होऊन गेली आणि मग समजून आलं की आपल्या जीवनात जे काही हा सायन्स आहे कुठून पण निघालेला आहे, आपल्या धर्मांतून निघालेला आहे। तर ही साधना कोणती धर्मसंगत नाही, ही पूर्णपणे विज्ञानसंमत साधना आहे। याच्यामध्ये असं नाही की फक्त हिंदू किंवा असं सगळे धर्मांच्या लोकांना इथं पूर्ण वेलकम आहे, कारण ही साधना तुम्हाला तुमच्या जीवनाला उच्च कोटी स्तरावर स्वास्थ्य, आरोग्य आणि शिक्षा आणि ज्ञान याची प्राप्ती तुम्ही कसे करून एक सशक्त आणि सुखी जीवन कसे बनवू शकतो आणि आपल्या जीवनात
सो तुम्ही म्हणजे सगळं तुमच्या जीवनात जे काही अवतरित झालेलं आहे ते तुम्ही कसे वाटू शकता आणि कशा आपल्या जीवनातलं पोटेन्शियल आहे जीवन जगण्याचं त्याला कसं तुम्ही अजून उभारू शकता, हे सगळे तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. एक 20 वर्षापासून एक शुगर मला आहे आणि ती शुगर तशी माझी स्थिर आहे. तरीसुद्धा ह्या शिबिराचा लाभ आणि त्याचा प्रयत्न आपण करावा. ते 4 दिवसामध्ये हे फॉलोअप केल्यानंतर मला त्याचे अनुभव असे ह्या माध्यमातून ह्या डाएटनुसार या आरोग्य शिबिरामधून माझं डाएट पचनशक्ती म्हणजे मोठा परिणाम झाल्यासारखा मला 40-50% या 5 दिवसामध्येच माझ्या बॉडीमध्ये त्याचे परिणाम मला जाणवायला सुरुवात झालेली आहे. मला PCOD नावाचं डिसीज होतं. कुठल्याही मेडिसिननी फक्त हे तात्पुरतं रिलीफ मिळते. पण जेव्हापासून मी तपसेवा सुमिरांमध्ये हे जी साधना फॉलो केलेली आहे, मी आपली लाईफस्टाईल जेव्हापासून चेंज केलेली आहे, तेव्हापासून मला बराच फायदा मिळालेला आहे. तसेच पुढील एप्रिल महिन्यात होणाऱ्या शिबिरात आपल्या जीवनशैलीत आणि आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी तसेच रोगमुक्त जीवन जगण्यासाठी नागरिकांनी आपला सहभाग या शिबिरात मोठ्या संख्येने घेण्याचं आवाहन यावेळी आयोजकांनी केलंय. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शेषराव बुले, हृदय सोनवणे, दीपक कुंदे, माधुरी बुटले, हेमंत शेटे, विजय सोनवणे, मुकुंद माळी आदींनी परिश्रम घेतले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.